नमस्ते गाईज, राधे कृष्ण. देवकन्यास किचन अँड ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपल्याला आपले लाडकी गणपती बाप्पा यांचा आवडीचे आंबा मोदकचा नैवेद्य करणार आहे. तर मी लागणारं साहित्य तुम्हाला सांगते. 4 आंबे घेतलेले आहेत केशर, 1 वाटी ओला नारळाचं पाठीमागचं साल काढून घेतलेलं आहे, पांढरा भाग फक्त खिसून घेतलेला आहे 1 वाटी, तांदळाचं पीठ घेतलेलं आहे 1 बाउल, विलायची पावडर घेतलेली आहे, 1 वाटी गूळ घेतलेला आहे, थोडंसं केशर घेतलेलं आहे, 2 चमचे तूप लागणार आहे आपल्याला. तर चला आपण सुरुवात करूयात. आता मी गॅस चालू करून घेतलेला आहे. गॅसवर कढई ठेवलेली आहे. तर सर्वात पहिले आपल्याला काय करायचं आहे, 1 चमचा तूप टाकून घेतलेला आहे, साधं तूप. त्यामध्ये आपल्याला आता हे ओलं नारळ खिसून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे. तर आपल्याला थोडंसं खोबरं कमी गॅसवर असं भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये. चला, आपलं आता हे ओलं खोबरं मस्त असं भाजून होत आलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला आता गूळ घालायचा आहे. 1 वाटी घेतलेला आहे ते गूळ टाकलेला आहे. 1 चमचा विलायची पावडर घेतलेली आहे, ती पण ऍड करूयात आपण. आता हे कमी गॅसवर ठेवूयात आपण. तर आपल्याला आता आंब्याचा रस करून घ्यायचा आहे, ज्यूस काढून. आंबे कापून घेऊयात आपण. वरचे टोक काढून घ्यायचं. आता हे 4 आंबे आपण कापून घेऊयात, गर काढून घेऊयात आपण याचा. आता आंबे कापून आपण आंब्याचा गर सगळा काढून घेतलेला आहे मिक्सरच्या ज्यूसच्या भांड्यात. तर आपल्याला याला आता मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे लावून. हे पहा, मस्त आंब्याचा गर मिक्सरला फिरवून घेतलेला आहे. एकदम कसं छान कलर आलेला आहे केशरी आंब्याचा. एकदम पिवळा धमक असा केशरी केशरी कलर आलेला आहे. आता आपण ह्या 2 वाट्या का तयार केल्या आहेत, एक आपल्याला ह्या खोबरं गूळ याच्या मिश्रणामध्ये घालायचं आहे, आणि 1 वाटी आपल्याला तांदळाची जी पारी तयार करायची आहे उकड, तर त्यामध्ये टाकायचं आहे. म्हणजे आंब्याचा एकदम फ्लेवर आला पाहिजे, मध्ये छान कलर पण आला पाहिजे, फ्लेवर पण आला पाहिजे, आणि एकदम मस्त आंबा मोदक खूप खायला छान लागतात. मग असे आता आपलं गूळ आणि खोबरं विलायची पावडर टाकलेलं आहे, ती भाजत आलेलं आहे. तर आपल्याला यामध्ये आता 1 वाटी मँगोचा ज्यूस केलेला आहे ते टाकून घ्यायचं आहे. तर याला परतून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे आंब्याचा रस आणि हे एकदम असं शिजून घट्ट होईपर्यंत आपल्याला आता ह्याला आटवून घ्यायचं आहे कमी गॅसवर. चला, आपले हे सारण तयार झालेले आहे आंबा मोदकचं. मस्त यातला रस हे पाण्याचा अंश आटलेला आहे. आता हे पहा असं झालेलं आहे. आता याला आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. थंड झालं की आणखी थोडंसं घट्ट होतं. तर गॅस बंद करून घ्यायचा. चला, आपल्याला आता तांदळाची उकड करून घ्यायची आहे, तांदूळच्या पिठाची. तर आपल्याला त्यासाठी 1 चमचा तूप टाकायचं आहे, आणि 1 वाटी पीठ आहे, तर आपल्याला 1 वाटी पाणी घालायचं आहे. गॅस फुल करून घेऊयात. तर आपल्याला यामध्ये मँगोचा गर फिरवून घेतलेला आहे ज्यूस करून, तर ते ॲड करायचा. आपण हे आंबा टाकलेला आहे यामध्ये मिक्सरला वाटून. तर आपल्याला त्याला 2 मिनिट असं शिजून घ्यायचं आहे पाण्यामध्ये. तर आपलं हे बॅटर मस्त शिजलेलं आहे. आता मस्त 5 मिनिटं याला शिजून घेतलेलं आहे. काय मस्त पिवळा कलर आलेला आहे, छान छान पहा. तर आपल्याला यामध्ये तांदळाचं पीठ आहे ते टाकून घ्यायचं आहे, आणि आपल्याला या पिठाची आता उकड करून घ्यायची आहे. मस्त ते फेटून घ्यायचं. पहा कसं मस्त बॅटर झालेलं आहे. आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे, झाकण. 1 मिनिटभर असं राहून गॅस बंद करून घ्यायचा, आणि 10 मिनिटं राहू द्यायचं तसंच झाकण. गॅस बंद करून घेतला. आता 10 मिनिटं आपण याला असंच झाकणामध्येच राहू देऊयात. मस्त पीठ छान होतंय मग तयार.
चला आपण आता ही उकड काढून ताटात गार करून घेतलेली आहे. आपल्याला याला आता पाण्याचा हात लावून मस्त अशी मळून घ्यायची आहे. एकदम चिकनं पीठ करून घ्यायचं मळून ह्याला. मग मस्त ह्याचे मोदक बनतात. आपण इकडे कढईत पाणी ठेवलेलं आहे आता वाफवण्यासाठी. आता ही चाळणी जी आहे ना, तर ती आपल्याला आता चाळणीला थोडं तुपाचा हात लावून घ्यायचा आणि अशी कढईवर आता ही चाळणी ठेवायची आहे आपल्याला. आणि त्याच्यामध्ये आता ही पीठ चांगलं मळून घेऊ मस्त. पहा कसं पीठ झालेलं आहे, मस्त चिकनं चिकनं छान. तर आपल्याला अशी पारी बनवून घ्यायची. पुन्हा त्याला अशा आपण कळ्या पाडून घ्यायच्या जेवढ्या पडतात तेवढ्या. तर आपण हे असे छोटे छोटे पिठाचे गोळे करून घेतलेत. असं मस्त हातावर मऊ करून घ्यायचं. अशी चिपटी झाली त्याला असं आता एकसारखं करून घ्यायचं पारी. ते सुंदर होईल बघा. आता हे कसं असते, आंब्याच्या दिवसात उन्हाळ्याच्या सीझनमध्ये एकदा संकष्टी चतुर्थीला आंबा मोदक करून एकदा मी घालत असते खाऊ नैवेद्य. गणपतीला नैवेद्य ठेवायचा, नंतर आपणच खायची. यावेळेस माझे संकष्टीला झाले नाहीत करणं, म्हणून मी विनायक चतुर्थीला करत आहे. तर वर्षातून एकदा आंबा मोदक करायचीच. तर हे पहा कळ्या पाडून घ्यायच्या जेवढ्या आपल्याला पडत्या तेवढ्या. पुन्हा ते एकीकडे एका साईडला अशा झुकवायच्या सगळ्या कळ्या. आणि पुन्हा असं असं हे पहा आपण एक एक करून अशा ह्या चाळणीमध्ये ठेवून घेऊयात. कशा मस्त कळ्या पडत आहे त्याला. आता मी छोटे छोटेच करायले. मोठे करायचे असले तर मोठी गोळी घेतली की जास्त कळ्या पडतात. मी आता छोटेच करायले असल्यामुळं 7-8 कळ्याच पडायला लागल्यात. एक एक करून आपण हे सर्व मोदक करून घेऊयात. पहा मस्त कसा मोदक झालेला आहे. मी त्याला थोडंसं असं केशर लावून वरून चिटकून घेतलेलं आहे. हे पहा आपले कसे मोदक तयार होत आहेत. आता हे सर्व आपण असे मोदक करून घ्यायचे. तुम्ही मोदक कशाचे करता, का सारणामध्ये काय काय टाकता, साखर टाकता, गूळ टाकता, कमेंट करा. सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. असे वर्षातून एकदा तरी आंब्याचे मोदक करून खात राहा. खुश राहा, आनंदी राहा, मजेत राहा. लाईक कमेंट शेअर करत जा. असं मस्त पारीमध्ये सारण भरायचं. अशा कळ्या तयार करून घ्यायच्या. नंतर असं असं करून मोदक तयार करायचं. असं बघा कशा छान कळ्या पडलेल्या आहेत. आणि वर असं मी याला केशर चिटकून घेत आहे. एक एक करून मोदक असे तयार होत आलेले. तर आता राहिलेले 4-5 मोदक आपण तयार करूया. वाव, पहा कसे मोदक झालेले आहेत आपले. आहा हा 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 हा. वाव. तर चला आपले मोदक वाफून झालेले आहेत. आपण आता प्लेटमध्ये एक एक काढून घेऊयात. हे पहा आपले आंबा मोदक तयार झालेले आहेत. सोबत रस पण ठेवला आहे खाण्यासाठी आंब्याचा. आंबे पण आहेत. तर कसे वाटले आंबा मोदक? तुम्ही पण करून खा. खुश राहा, आनंदी राहा. ओके, बाय बाय.